नमस्कार, विदर्भ न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे। आज आपल्यासोबत अमरावती शहराचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांचा परिचय आपल्याला करून द्यावासा वाटतो असे अमरावती शहराचे प्रथम नागरिक म्हणजे नवनियुक्त महापौर चेतन गावंडे यांना आपण विदर्भ न्यूजच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे। अमरावती शहरामधील समस्या, अमरावती शहरामध्ये असलेला त्यांचा परिचय, अमरावती शहराचं जवळून बघितलेलं राजकारण आणि सद्य परिस्थितीतली महापालिकेची आर्थिक सुबत्तता ही किती प्रमाणात आहे इत्यादी या सगळ्या प्रश्नांचा उकल करण्यासाठी आज आपण चेतन गावंडे यांना आपल्या विदर्भ न्यूजच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे। चेतनजी, विदर्भ न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्याला नवनियुक्त आपण जे महापौर पद स्वीकारलेलं आहे त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन सुद्धा करतो। खूप खूप धन्यवाद। आज आपण अमरावतीचे जे महत्त्वाचं, ज्याला आपण अमरावतीचं प्रथम नागरिकत्व देतो अशा या महापौरपदी विराजमान झालेला आहात। आपल्या जीवनाचा जर एकंदरीत विचार केला तर आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक स्वयंसेवक, तदनंतर आपला राजकारणामध्ये झालेला प्रवेश, त्यानंतर नगरसेवक पदी आपली झालेली म्हणजे लोकांनी आपल्याला निवडून दिलं आणि लोकांनी प्रथम पसंतीचं आपल्याला मतदान केलं। नगरसेवकांवरच्या स्टेजनंतर शिक्षण सभापतीसारख्या ठिकाणी आपण अमरावती महापालिकेमध्ये शिक्षण सभापतींचं एक पद स्वीकारलं आणि आज अमरावती शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर हे पद आपण नुकतंच गेल्या 15 दिवसांपूर्वी येथे विराजमान झाला। कसं वाटतं हे सगळं? कुठून आपला प्रवास कसा झाला आणि आज ज्या ठिकाणी आपण आला आहात तर याच्यामध्ये कौटुंबिक आणि बाहेरची जी मंडळी आहेत याचा कितपत सहभाग आपल्याला लागतो? बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये तयार झालो। त्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम जवळून पाहिलेलं आहे। प्रत्यक्षात थोडंफार केलं, परंतु भारतीय जनता पार्टीचं जेवढं काम मी केलं तेवढं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं केलं नाही आहे। सुरुवातीला माझं जे जन्म झाला तो वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील माझा जन्म। 4थीपर्यंतचं शिक्षण माझं कारंजाला झालं। वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं आम्ही नंतर मूर्तिजापूरमध्ये स्थलांतरित झालो आणि 5वी ते 10वी हा जो कालखंड आहे तो कालखंड माझा मूर्तिजापूरमध्ये गेला आणि या ठिकाणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारात तिथून माझ्यावर बिंबवले। त्यानंतर इंजिनिअरिंगचं पुढचं शिक्षण हे अमरावतीला झालेलं आणि मग अमरावतीला स्थलांतरित झाल्यानंतर समुत्कर्ष सांस्कृतिक व क्रीडा युवा मंडळाची आम्ही काही युवकांनी स्थापना केली आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नवदुर्गा स्थापन केलं सगळ्यात पहिले आणि या नवदुर्गामध्ये आम्ही रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केले आणि इथून हा सामाजिक कार्याची सुरुवात समुत्कर्ष सांस्कृतिक व क्रीडा युवा मंडळाच्या माध्यमातून माझी झाली। हळूहळू संघाचा विचार होताच आणि नंतर भारतीय जनता पार्टीचं काम करावं या दृष्टीने सर्वात पहिले मी साई मंडल म्हणजे 4 वार्ड त्यावेळेस किंवा आताचे 3 प्रभाग मिळून एक मंडल राहायचं। भारतीय जनता पार्टीची जी रचना आहे त्या रचनेमधलं मंडलाचं मी सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून मी काम पाहण्यास सुरुवात केली। त्यामुळे साहजिकच पेपरमधल्या न्यूज लिहिणे, त्या प्रत्येक ऑफिसमध्ये पोचवणे, इथपासून माझा पत्रकारिता जगतांसोबत संबंध आला। त्यानंतर मी बऱ्यापैकी लिहायला सुरुवात केली असल्यामुळे मग माझं प्रसिद्धी प्रमुख म्हणून माझी नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये मला सरचिटणीस म्हणून दायित्व स्वीकारलं। हा पहिला 3 वर्षाचा माझा कार्यकाळ राहिला। नंतरच्या कार्यकाळामध्ये पुन्हा मला त्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहण्यास सुरुवात केली होती। डॉक्टर प्रदीपजी शिंगोरे त्यावेळेस आमचे पार्टीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून त्यावेळेस अमरावती शहर जिल्ह्याचं सचिवाचं काम मला पाहण्यात दिलं होतं आणि त्यानंतरचा हा निरंतर प्रवास माझा सुरू होता आणि नंतर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तुषारभाऊ भारतीय
यांनी त्यांच्या कार्यकारिणीमध्ये मला सरचिटणीस म्हणून पदाची जबाबदारी दिली. आणि तुषार भाऊंच्या खरं पाहिलं तर पहिल्या कार्यकारिणीमध्ये मी प्रत्यक्षपणे फील्डवर काम करायला लागलो होतो. हळूहळू अमरावतीमध्ये माझी नव्याने ओळख झाली होती. त्या 3 वर्षाच्या काळामध्ये आमचं सरकारसुद्धा नव्हतं, त्यामुळे कठीण अशा प्रसंगातून आम्ही सर्वजण जात होतो. संघटना पाहिजे त्या प्रमाणात सक्रिय नव्हती. आम्ही एक कार्यकर्त्यांच्या घरी, पदाधिकाऱ्यांच्या घरी संपर्क करून त्या ठिकाणी नवी उमेदीने भारतीय जनता पार्टीचं वाढवण्याचं काम या काळात केलेलं होतं. त्यानंतर तुषारभाऊ नगरसेवक होते. माझं घरही साईनगरमध्ये असल्यामुळे साहजिकच तिथल्या सर्व समस्या, तिथले सगळे कार्यक्रमाला मी उपस्थिती राहायचं. आणि त्यानंतर जयंत भाऊ डेहनकर हे भारतीय जनता पार्टीचे नंतरचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी पण मला ज्या पदावर मी होतो सरचिटणीस म्हणून, तर माझ्याकडे पुन्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी आली. त्यानंतरच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये मी साईनगर प्रभागातून नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी असा विचार केला. पार्टीकडे मी तिकीट मागितली आणि मी त्या प्रभागातून जिंकून आलो. पुढे शिक्षण सभापती म्हणून मी पहिल्या टर्ममध्ये काम केलं. तिसऱ्या वर्षामध्ये मी स्टँडिंग सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. जिल्हा नियोजन समितीवर सुद्धा मी काम केलेलं आहे आणि अमरावती प्रारूप आराखड्यावर सुद्धा मी काम केलेलं आहे. इथपर्यंतचा हा प्रवास आणि त्यानंतरचं महापौर पदाची निवडणूक आणि आज आपल्यासोबत या शहराचा प्रथम नागरिक म्हणून बोलताना अतिशय मनाला आनंद होतो. अगदी खरं आहे. एका सर्वसामान्य स्वयंसेवकापासून जीवनाची केलेली सुरुवात आणि अमरावती शहराच्या प्रथम नागरिकपदी आपण जे पोचलात, आज महापौर म्हणून जी जबाबदारी आपल्याला या जनतेनं दिलेली आहे, भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहे, ही खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आणि आपल्या जो राजकीय प्रवास आहे, ह्या राजकीय प्रवासाचं जे नवीन तरुण मंडळी आहे त्यांनी खरोखर अवलोकन करायला पाहिजे की एखादा व्यक्ती जर एकनिष्ठतेनं एकाच ठिकाणी राहून एकच कार्य जर अविरतपणे करत राहिला तर त्या व्यक्तीचं नगरसेवकपद, त्याच्यानंतर शिक्षण सभापती आणि आज महापौरपदसुद्धा त्याला मिळू शकते. असा आपण आदर्श या नवीन आपल्या तरुण पिढीपुढे आज घालून दिलेला आहे. ह्याच्याबद्दल तर काही दुमतच नाही. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळी माणूस एखाद्या उलट्या प्रवाहाच्या दिशेनं पोहायला सुरुवात करतो त्यावेळी त्याला अनेक अडी आणि अडचणींना सामोरंसुद्धा जावं लागतं. तर अशा या राजकीय प्रवासामध्ये कुठल्या कुठल्या अडचणी ह्या नेमक्या आपल्याला आल्या आणि त्याच्यावर आपण कशा प्रकारे मात केली? खरं पाहिलं तर फार काही अडचणी आल्या नाही. सुरुवातीचा काळ जनसंघाचा आम्ही सर्व ज्येष्ठ नेत्यांकडून ऐकलेला होता. विपरीत परिस्थितीत त्यांनी काम सर्वात जास्त केलं होतं. खरं पाहिलं तर आम्हाला हे सुख्याचे जे दिवस येत आहे ते त्यांची पुण्याई आहे. ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता नव्हता, आज त्या गावामध्ये सरपंचापासून तर जिल्हा परिषद सदस्यापर्यंत वाटचाल आम्ही केलेली आहे. लोक दगडं मारायचे, पत्रक वाटायला एक कार्यकर्ता मिळायचा नाही आहे, असा जो काळ होता, त्या काळापेक्षा जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला लागलो तो काळ अतिशय वेगळा होता. कधी पहिले सुरुवातीला सर्वजण सांगायचे की आम्ही पेंटिंग काम केलेलं आहे, त्यानंतर आम्ही पोस्टर लावलेलं आहे, परंतु आताच्या काळामध्ये हे कामं आपण करत नाही आहे. आपण पाहिलं असेल की आता नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे, फ्लेक्स डायरेक्ट लावल्या गेलेला आहे. हा चेंज काहीतरी आलेला आहे, परंतु सर्व कार्यकर्त्यांना अगदी घाई आहे की बस सगळं मला मिळालं पाहिजे. परंतु जे अपार कष्ट आपल्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे त्याच्याच शिदोरीवर आपण आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आजच्या या निमित्ताने अमरावतीमधले लक्ष्मणदास गुप्ता असो, नाना सोमन असो, अशा अनेक कार्यकर्त्यांचं जीवन बलिदान आज या निमित्तानं मला स्मरण होतं. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळी खूप उंच चढण्याचा प्रवास हा सुरू होतो त्यावेळी त्याला कुठलं तरी एखादं आदर्श असणं आवश्यक असतं. नेमका या राजकीय जीवनाचा ज्यावेळी आपण प्रवास सुरू केलेला होता त्यावेळी आज आपण ज्या सद्यस्थितीमध्ये महापौरपदी विराजमान झालेला आहे, या सगळ्या प्रवासामध्ये नेमकं आपण आदर्श कोणाला मानता? खरं पाहिलं तर आदर्श प्रत्येक व्यक्तीच असतो.
आपण पाहिलं असेल की प्रभू दत्ताला जसे 24 गुरु होते, तसे प्रत्येक नेत्यांकडनं एक एक गुण घेतला तरी तो सुद्धा कमी आहे. परंतु आमची निष्ठा ही संघाच्या विचारावर आहे. त्यामुळे खरं पाहिलं तर आदर्श ते आहे, विचार आहे. आणि विचार कधी मरत नसतो, तो निरंतर पुढे जात असतो. आणि विचारावर काम करणारा व्यक्ती कधी मागे फिरून पाहत नाही. आता सद्यस्थितीचा जर विचार केला तर अमरावतीची एकंदरीत आपली राजकीय परिस्थिती पाहता, या राजकीय परिस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी विराजमान आज झालेला आहात, तर तिथे नेमके आपल्याला कुठल्या प्रकारचं वास्तव, म्हणजे जसं आपण ज्याला म्हणता येईल की महापालिका, अमरावती महापालिका म्हणजे दुरून डोंगर साजरं असं एक प्रकरण आहे. त्या ठिकाणी बसल्यानंतर आज आपल्या कुठल्या अडचणी अशा आपल्या समोर आहेत, कुठल्या समस्या आपल्या समोर आहेत, आणि एवढ्या मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या अमरावती महापालिकेची जबाबदारी आपण समर्थपणे कशी पेलणार हे सुद्धा आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवावं असं मला वाटतं. एकतर 3 टायर सिस्टीममध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये महाशिव आघाडीचं सरकार आहे आणि अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. कोणतीही संस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ही उभी राहते तिथल्या आर्थिक स्रोतामुळे, आणि हे निर्माण करण्याची प्रक्रिया काही दिवसापूर्वी थांबली होती. साधारणतः आपल्या अमरावती महानगरपालिकेचं गेल्या 16 वर्षापासून असिसमेंटचं काम हे झालं नाही. त्यामुळे जी घर टॅक्स जो विषय आहे तो आम्हाला त्याच्यापासून जे उत्पन्न मिळतं हे जवळपास 45 कोटीचंच मिळतं. अमरावतीची लोकसंख्या पाहिली आणि प्रॉपर्टीची नंबर ऑफ प्रॉपर्टी पाहिलं तर हे काही पटीनं जास्त आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले असे घरं शोधून काढणे, अशा प्रॉपर्ट्या शोधून काढणे की ज्या ठिकाणी आपण तिथे टॅक्स लावलाच नाही आजपर्यंत. या शोधून काढल्यानंतर आपण पाहिलं असेल की सगळीकडे गेल्या 3-4 वर्षापासून किंवा मागच्याही काळापर्यंत चर्चा होत्या की कॉम्प्लेक्सचं भाडं हे भरपूर कमी आहे. मागे स्टँडिंग समितीने निर्णयसुद्धा घेतला होता की रेडी रेकनरच्या दरानुसार हे कॉम्प्लेक्सचं भाडं असावे. आणि वास्तव आहे ते की आपण साधारण राजकमल चौकामध्ये आपण अगदी महानगरपालिकेचे जे कॉम्प्लेक्सचे भाडं आहे ते अगदी फार नगण्य आहे आणि त्या दृष्टीने बाजारभाव खूप जास्त आहे. यामधली तफावत दूर करायची असेल तर आपल्याला कॉम्प्लेक्सचंही भाडं आपल्याला वाढवायचं आहे. घर टॅक्समध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची वाढ करायची नाही आहे. परंतु सुरुवातीला जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा एखादी रूम बांधतो, त्यानंतर त्याच्याजवळ पैसा मुबलक जमा झाला की मग हळूहळू तो 1-2 रूम वाढत नेतो, पण त्याच्यावर टॅक्स लागत नाही. त्यामुळे आम्हाला तिथे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. GSTचे पैसे आम्हाला मिळतातच. ठीक आहे, आज आमचं राज्यात सरकार नाही आहे, पण येणारा काळ आमचाच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला आमचं जे अनुदान थकीत आहे ते मिळेलच. एक महापालिकेमध्ये कॉमन प्रश्न आहे की महापालिकेमधली जे अमरावती महापालिकेची जी देयकं आहेत, ही देयकं द्यायला सुद्धा महापालिकेजवळ सध्या परिस्थितीमध्ये आर्थिक सुबत्ता नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे का? आणि हे खरं आहे का? नाही, हे अगदी चुकीचं आहे. मागच्या वेळी जेव्हा आम्ही पहिल्यांदा सत्तेवर आलो भारतीय जनता पार्टी, तेव्हा 110 कोटी रुपयाचं कर्ज देयके या महानगरपालिकेवर शिल्लक होते. तिथून आम्ही सुरुवात केली. आज तुम्ही आत्ता या घडीला आपण पाहिलं असेल फक्त 40 कोटी रुपयाची देणे आमची बाकी आहे. काल परवापर्यंत आम्ही 20 लाख रुपयाचे विकास शुल्क आणि 22 लाखाचे वाढ विकास किंवा महानगरपालिकेच्या शीर्षामधले कामं 42 कोटी रुपयाचे कामे आम्ही पुन्हा अजून टेंडरला लावलेले आहे. ठेकेदार कामं उचलत आहे. पैसे त्यांना मिळाले नसते तर ते पैसे त्यांनी कामं उचलले नसते. त्यामुळे हा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सर्व विरोधक करत आहे. पण याला कोणी ठेकेदार जे पाहिले असेल ते कामं उचलत आहे. सर्वसाधारण जनतेमध्ये असा सुद्धा एक आवाज ऐकू येतो आहे आम्हाला की डॉक्टर सुनील देशमुखांचा जो पराजय झाला या विधानसभा निवडणुकीमध्ये, तेव्हापासून जी कामे
निवडणुकींच्या तोंडावरती अगदी झपाट्याने सुरू होती, त्यातली बरीचशी कामे ही खोळंबली आहेत. मुख्य करून जर सांगायचं झालं तर जयस्तंभ चौकापासून चौधरी चौकाकडे जाणारा जो रस्ता होता तो आजही आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचं काम तसेच्या तसं खोळंबलेलं आहे. असे अनेक रस्ते आहेत की ज्यांचे कामं खोळंबलेले आहेत. ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते हे म्हणजे त्या आराखड्यानुसार मंजूर झालेले होते त्या ठिकाणी डांबरीकरण करून वेळ मारून नेल्या जात आहे, अशी ओरड ही समाजामधून ऐकायला मिळते आहे. तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? मुळामध्ये जे कामाच्या वर्क ऑर्डर निघालेले आहे ते काम पूर्ण होईल याची शाश्वती मी देतो. परंतु या निमित्तानं आपला प्रश्नाच्या निमित्ताने मी एक आपली एक गोष्ट निदर्शनात आणू इच्छितो की आमचं सरकार जेव्हा या महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा मूलभूत सुविधा निधीच्या अंतर्गत आम्हाला 5,32,00,000 रुपये मिळाले होते, प्रशासकीय मान्यता मिळाली होती. 5 कोटी आउटस्कर्ट्समधून मिळाले होते आणि 3 कोटी रुपये आम्हाला शिवसृष्टी निर्माणासाठी मिळाले होते. एकंदरीत 13 कोटी रुपयाचे कामं आम्ही प्रस्तावित केले होते, त्याला प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळाले होते. परंतु हे सरकार आल्यावर, महाशिव आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी हे कामं थांबवून दिले. मग याला सूडबुद्धीचं राजकारण म्हणायचं की अजून काही म्हणायचं, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतो. महाशिव आघाडीचं सरकार जे आपण म्हणताय की त्याच्यामुळे हे कामं थांबलेले आहेत, तर महाशिव आघाडीचा इनडायरेक्टली अमरावती महापालिकेवर इथपर्यंत वर्चस्व कसं काय असू शकतं की त्याच्यामुळे ते कामं थांबले असतील? नाही, त्यांनी एकंदरीत या पूर्ण आपल्या इथे पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थेचे, मग ते महानगरपालिका असो, पंचायत समिती असो की जिल्हा परिषद, सर्वांच्या कामाची स्थगिती त्यांनी दिलेली आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 5 वर्षांमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भारतीय जनता पार्टीचं सत्ता स्थापन झालेली आहे आणि त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून कोणता निधी किंवा विकास झाला नाही पाहिजे, हा हेतू आहे. या निमित्ताने एक थोडंसं आपण इथे वेगळीकडे जाऊया की आपल्या मते जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीने आज राजकारण हे क्षेत्र करिअर म्हणून निवडायला पाहिजे का? आपण एक तरुण महापौर आहात, सर्वात तरुण महापौर अशी आपली नोंदसुद्धा झालेली आहे, तर हे क्षेत्र आपण असं निवडायला पाहिजे? नाही, निवडायला काही हरकत नाही आहे. चांगले लोक, चांगल्या विचाराचे लोक, सुशिक्षित लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. तेव्हा कुठे सगळीकडे जी तक्रार आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे, तर चांगले लोक राजकारणात आले, सुशिक्षित लोक राजकारणात आले तर ही ओरड आपोआप बंद होईल. त्यामुळे माझं या निमित्ताने सर्व युवकांना आव्हान आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, काम करावं आणि आपलं करिअर या भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यावं. शिक्षण सभापती असताना महापालिकेची जी शैक्षणिक प्रणाली सुधारण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले आणि त्या अनुषंगानं आपण जे कार्यक्रम आखले होते ते खरोखर वाखाणण्यासारखे होते. कारण महापालिकेच्या शाळांचं सांस्कृतिक भवनासारख्या ठिकाणी एक महोत्सव आयोजित करणे, त्या ठिकाणी महापालिकेच्या शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे, याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आपण आखल्या आणि त्या नुसत्या आखल्या नाही तर अंमलात पण आणल्या. तर याच अनुषंगाने आता आपल्यासमोर जसं सध्या आपण महापौर आहेत तर अशा अनेक योजना आपल्या डोक्यांमध्ये आहेत. कारण आपल्यावरती जे आपण सांगितलं की एक स्वयंसेवक म्हणून, त्यानंतर नगरसेवक म्हणून, नंतर शिक्षण सभापती म्हणून आणि आता महापौर म्हणून आपले विचार अतिशय जास्त प्रगल्भ झालेले आहेत आणि त्यातली एक सुंदर कल्पना आपण नुकतीच, म्हणजे आजचा पहिला दिवस आहे त्या कल्पनेचा, अशी कल्पना आपण अंमलात आणलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कल्पना अमरावतीतून उदयास आली, हे म्हणजे आज अमरावतीसाठी फार मोठी गोष्ट आहे की एखाद्या महापौराने लोकांसोबत चालताना, लोकांसोबत फिरताना त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्या समस्येचं निराकरण कसं करायचं, ही नेमकी कल्पना वॉक विथ मेयर अँड प्रॉब्लेम्स सोल्युशन्स ही कशी सुचली आणि कुठून सुचली आपल्याला? भारतीय जनता पार्टीचं एक ब्रीद वाक्य आहे की जोपर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास होत नाही तोपर्यंत विकास पोचला असं आपण म्हणता येणार नाही. आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये समाजाचा शेवटचा घटक हा शिकायला येतो. तो गरीब आहे म्हणून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावं नाही का?
जेव्हा मी शिक्षण सभापती झालो हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आणि त्यामधून मी बऱ्याच शाळेचा अभ्यास केला की साधारणतः या शाळेमध्ये काय काय होतं. मी वाशिम जिल्ह्याच्या एका शाळेमध्ये गेलो. ती आपल्या इथे विदर्भामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरची आली होती जिल्हा परिषदची. तर तिथले शिक्षकांसोबत संवाद साधला, विद्यार्थ्यांसोबत साधला आणि तिथून काही प्रेरणा घेऊन मी अमरावतीमध्ये आलो. आणि माझी कन्सेप्ट होती की प्रायव्हेट शाळेमध्ये आपण डिजिटल शिक्षण देतो, अमरावती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये का नाही करावं. तिथून माझा तो विचार सुरू झाला आणि मी विचार करता करता या निकषावर पोचलो की आपण डिजिटल करायचं. परंतु पुन्हा प्रश्न आला की पैसे कसे उभारायचे. तर मी समाजाच्या जो आपला समाज दानशूर आहे अशा सर्व लोकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. काही शिक्षकांनासुद्धा म्हटलं की तुम्ही काही करायला पाहिजे. तर जवळपास 123 क्लासरूम या मी माझ्या काळामध्ये डिजिटल केल्या होत्या. क्रीडा महोत्सव गेल्या अनेक वर्षापासूनचा हा बंद पडला होता महानगरपालिकेमध्ये. आपला विद्यार्थी आज पाहिला असेल की नुसतं मोबाईलच्या मागे खेळत आहे, परंतु ग्राउंडवर तो खेळत नाही आहे. त्यामुळे क्रीडा महोत्सव झाला पाहिजे. आणि जेव्हा मी माझी संकल्पना विनोद तावडे साहेबांना सांगितली, ते त्यावेळेस शिक्षण मंत्री होते आणि क्रीडा मंत्रीसुद्धा होते. तर त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या क्रीडा महोत्सवाला तू मला आमंत्रित करत आहे. मग त्यांना मी माझी पार्श्वभूमी सांगितली. तर ते म्हणाले मी नक्की येतो आणि ते आले. तिथून तो क्रीडा महोत्सव सुरुवात झाली. मोठमोठ्या शाळेमध्ये आपण गॅदरिंग खूप करतो, प्रोफेशनल पद्धतीनं करतो. मग अमरावती महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा तसा अनुभव यायला पाहिजे या दृष्टीने सांस्कृतिक भवनामध्ये आम्ही महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून बाल महोत्सव घेतला आणि इतका सुंदर अनुभव आला की महानगरपालिकेचे हे विद्यार्थी आहे की नाही आहे हा प्रश्न तिथे पालकांमध्येच तयार झाला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा गेल्या अनेक वर्षापासून बंद होता, तोसुद्धा मी माझ्या काळात केलेला आहे. परंतु या 1 वर्षाच्या काळामध्ये सर्वच काही केलं असा दावा मी करणार नाही. पण आता जबाबदारी वाढलेली आहे. या महापौर पदाच्या निमित्ताने मी प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना गुणवत्तापूर्ण कसं शिक्षण दिलं जाईल याकडे पुन्हा लक्ष देईल आणि पुन्हा एक वेळा ही महानगरपालिकेच्या शाळा पुन्हा नव्याने उभारण्याचं काम मी करेन. आणि मी जसं म्हटलं आहे आत्ताच आपल्याला की वॉक विथ मेयर ही संकल्पना की महानगरपालिकेचा जो महापौर आहे शहराच्या प्रत्येक घडामोडींवर त्याचं बारीक लक्ष असतं, परंतु जनता आणि महापौर याच्यामध्ये सुसंवाद होत नाही. कारण खूप मोठी लोकसंख्या राहते, प्रत्यक्षात सगळ्यांसोबत संवाद राहत नाही. परंतु आज सगळेजण आरोग्याच्या दृष्टीने सतर्क झालेले आहे आणि समाजाचा जो विशिष्ट घटक राहतो त्यामध्ये उद्योजक आहे, युवा आहे, महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, या समाजाला दिशा देणारे जे लोक आहे त्यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे आणि अमरावतीचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे. पण विजन देणारे कोण आहे तर आपल्यासमोर ज्येष्ठ आहे, ज्यांनी या समाजाचे खूप सारं काम पाहिलेलं आहे. तर त्यांच्यापासून काही प्रेरणा घ्यायची, त्यांचे अनुभव आपल्या पाठीशी असावे. हा संकल्पनेतून मी वॉक अँड टॉक विथ मेयर हा कार्यक्रम केला. त्याची आज सुरुवात झाली आणि अतिशय कुतूहल आणि उत्साह आज लोकांमध्ये पाहायला मिळालेला होता की महापौर आपल्यापर्यंत संवाद साधत आहे स्वतःहून. आणि हा अनुभव त्यांच्यासाठी आज नवीन होता. आजपासून तर 21 तारखेपर्यंत मी शहराच्या सर्व भागामध्ये फिरणार आहे आणि सगळ्यांसोबत संवाद साधणार आहे आणि त्यामधलं जे संकलन तयार होईल विजन डॉक्युमेंटच्या रूपाने ते मी तयार करेल आणि त्यावर येणाऱ्या 2 वर्षामध्ये मी काम करेल. आणि याच्या हा जो आपला वॉक अँड टॉक विथ मेयर याचं म्हणजे आपली मला असं विचारायचं आहे की ही कल्पना आपल्याला नेमकी महापौर परिषदेच्या निमित्ताने इंटरसिटी फोरमच्या सेमिनारसाठी मी नागपूरला गेलो होतो आणि आम्ही तिथले महापौर नंदाताई जिचकार आपल्या इथल्या उपमहापौर होत्या, तिथल्या उपमहापौर होत्या आणि सहज गप्पांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा चर्चा केली विकासात्मक तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या इथे आम्ही अशी एक पद्धत केलेली आहे की महापौर प्रत्येक उद्यानात जातो.
मग आपल्या इथे उद्यानामध्ये गेल्यापेक्षा जे सकाळी फिरायला जाणाऱ्याची संख्या ज्या भागामध्ये जास्त आहे, व तिथे गेला आणि तिथून संवाद साधला तर हे चांगलं सोयीस्कर होईल. म्हणून ती प्रेरणा घेऊन मी हे काम आजपासून सुरुवात केलेली आहे. अतिशय म्हणजे अमरावतीकरांसाठी एक सगळ्यात मोठी ही बाब आहे की महापौर प्रत्यक्ष आपल्या भेटीसाठी वेगवेगळे ठिकाणं दिलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आज 16 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत अविरत जसं नागपूरचं अधिवेशन हे सुरू राहणार आहे, तर त्याप्रमाणे महापौर आपल्या भेटीला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ट्रॅकवरती हे येणार आहेत. आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ इथे त्यांचा वॉक अँड टॉक विथ मेयर होता. आता उद्या छत्री तलाव हा जो ट्रॅक आहे, छत्री तलावाच्या ठिकाणी आपण उद्या म्हणजे दिनांक 17 रोजी आपण त्या ठिकाणी आपले जे महापौर आहेत चेतन गावंडे यांना आपले प्रश्न सांगू शकता, यांना आपल्या समस्या सांगू शकता. ज्येष्ठ लोक आपला त्यांना सल्ला देऊ शकतात आणि त्याचं एक विजन डॉक्युमेंट ते तयार करून या सगळ्या 7 दिवसांमध्ये त्यांच्यापर्यंत पोचलेल्या समस्या, त्यांना आलेले अनुभव, ज्येष्ठांनी दिलेली सल्ला आणि त्यांचे विचार याच्यावरती एक विजन डॉक्युमेंट तयार करून त्यानुसार कार्य करण्याचा त्यांचा एक फार मोठा असा, ज्याला आपण म्हणू शकतो कुठल्याही मेयरनी आजपर्यंत विचार केलेला नाही असा हा विचार अमरावतीकरांसाठी चेतन गावंडे यांच्या माध्यमातून होणार आहे. इथे आपण थोडंसं एक 5 मिनिटांची विश्रांती घेऊया. विश्रांतीपूर्वी आपल्याला सांगायचं आहे की पुढच्या या विश्रांतीनंतरच्या काळामध्ये चेतनजीसोबत आपण आणखी चर्चा करणार आहोत. पण तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त विदर्भ न्यूज. संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. विश्रांतीनंतर पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत अमरावती या महापालिकेचे विद्यमान महापौर चेतन गावंडे आणि यांच्यासोबत आपण प्रश्न विचारत आहोत. याच प्रश्नाच्या अनुषंगाने चेतनजी, मला आपल्याला पुनश्च एकदा एक प्रश्न असा विचारायचा आहे की अनेक लोक, अनेक ज्येष्ठ नागरिक आणि पुष्कळ मंडळी ही विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आपल्याला एक सांगू इच्छित आहेत, त्या म्हणजे अमरावती शहरातल्या अडचणी. नेमकी ज्यावेळी आपण आज महापौर पदावर विराजमान झालेला आहात त्यावेळी आज आपली जी गंगाजळी आहे महापालिकेची ही जवळपास ठणठण गोपाला या अवस्थेमध्ये असलेली आहे. अमरावती शहरामध्ये अनेक असंख्य समस्या आहेत. त्यामधले सगळ्यात मुख्य जर समस्या कोणती असेल तर ती आहे कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या. त्यानंतर हॉकर झोनची समस्या एक अमरावतीवासियांपुढे आवासून उभी आहे. वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे अमरावतीमधल्या गाडगेनगरचा परिसर असो, म्हणजे ज्या ठिकाणी आपण पंचवटीचा जो स्क्वेअर म्हणतो तो ठिकाण असो, किंवा अमरावती बडनेरा रस्त्यावरचा राजापेठचा चौक असो, किंवा नवाथे प्लॉटचा चौक असो, किंवा साईनगरचा चौक असो, या ठिकाणी सायंकाळी 6 वाजताच्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत ट्रॅफिकला म्हणजे वाहनांना इतका अडथळा असतो की लोकांच्या गाड्या म्हणजे एकेका ठिकाणी 25 भेळीचे दुकानं, गुपचूपचे दुकानं, अंड्यांच्या गाड्या, ह्या सगळ्या चायनीजच्या गाड्या ह्या एका लाईनमध्ये उभ्या आहेत आणि तिथे अक्षरशः गर्दी जमलेली असते. हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यानंतर बायोहझार्ड हे बंद पडलेले युनिट आहेत, तो एक प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि अमरावती शहराचं एवढं मोठं कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न हा आपल्यासमोर आवासून उभा आहे. याला नेमकं आपण उत्तर कुठल्या परिस्थितीत आणि कसं देण्याचा विचार केलेला आहे? गेल्या 29 वर्षापासून, माझं चुकत असेल तर थोडं करेक्शन कराल, या अमरावती महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये कुठलंही नियोजन नव्हतं.
मला आठवतं की महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती तत्कालीन तुषारभाऊ भारतीय यांनी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यात पहिले इंदोरचा दौरा, पाहणी दौरा केला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नगरचा केला, पुण्याचा केला आणि या तिथल्या महानगरपालिकेचं घनकचरा व्यवस्थापन कसं आहे हे त्यांनी तिथे पाहणी केली. आणि ते इथे आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले प्राधान्य कोणत्या कामाला दिलं असेल तर तो घनकचरा व्यवस्थापनाचा होता. एकीकडे हरित लवाद्यांनी आम्हाला 1 कोटीचा दंडसुद्धा आमच्यावर लादलेला आहे. खरं पाहिलं तर ती आमच्या विकासाला खीळ बसणारी बाब आहे, परंतु आम्ही त्यावर आता काम सुरू केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की सुकळीच्या डेपोवर खऱ्या पद्धतीने डम्पिंग ॲडच झालेला आहे. तिथे घनकचरा व्यवस्थापन होतच नाही आहे. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिला प्रश्न आम्ही सॉल्व केला आहे घनकचरा व्यवस्थापनाचा. त्या दृष्टीने 3 ठिकाणी आम्ही घनकचरा व्यवस्थापन करणार आहे. एक सुकळीच्या डेपोवर ज्या ठिकाणी आता डम्पिंग ॲड आहे तिथे एक अकोलीच्या जो रिंग रोड गेलेला आहे तिथे महानगरपालिकेची जागा आहे आणि एक कोंडेश्वर रोडला, अशा 3 ठिकाणी आम्ही सध्या बायोमायनिंगचे प्रोजेक्ट उभारत आहे. आता आपण सुकळी डेपोचा प्रश्न कचऱ्याचा जो विचारलेला आहे या संदर्भात तिथे आता काम प्रगतीपथावर सुरू आहे. जे अंदाजे 5 लाख मेट्रिक टन कचरा तिथे जमा आहे. आता याचं सॅग्रिगेशन होणे, त्यातून खत निर्मिती होणे, या सर्व गोष्टीला आता साधारणतः 8 महिने ते 12 महिने लागेल. आणि त्यानंतर पूर्ण तिथला कचऱ्याची विल्हेवाट लावेल. त्यानंतर आम्ही बाकीचं नियोजन घनकचरा व्यवस्थापनाचं या 3ही भागामध्ये करणार आहे. एक हा प्रश्न आपला. दुसरा, या अमरावतीमध्ये जे वाढणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्या असो की खाद्याच्या गाड्या असो, की ही गोष्ट खरी आहे की पंचवटीपासून ते राठीनगरपर्यंत इथे भाजी विकणाऱ्याचे विक्रेते, खाद्याच्या गाड्या आणि राजापेठपासून तर पंचवटी आपल्या राजकमलपर्यंत येताना हाही एक आणि नंतर तिकडे नवाथेचा. महापौर झाल्यानंतर जेव्हा मी आढावा बैठक घेतली तेव्हा माझ्या डोक्यामध्ये होतं की हॉकर्स झोनची निर्मिती करावी. आणि हॉकर्स झोनच्या निर्मितीमध्ये 2 पार्ट करायचे. एक व्यवसाय करणारे, म्हणजे ज्या ठिकाणी चिल्लर विक्रेता भाजीपाला असो की स्टेशनरीच्या साहित्याची विक्री करणारा साधा कामगार असो, की तो एका पार्टमध्ये करायचा. आणि दुसरा पार्टमध्ये मी महापौर व्हायच्या पहिले एका खाजगी कामाच्या निमित्ताने इंदोरला गेलो होतो आणि त्या ठिकाणी खाऊ गल्लीचा अनुभव मी घेतला. रात्री 9 पासून ते 3-4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी खाऊ गल्ली होते. तर तिथे सराफा मार्केटमध्येच खाऊ गल्ली आहे, पण आपल्या इथे जागा आहे, त्या जागेचा यूज करू. तुम्ही पाहिलं असेल की प्रशांत नगर बगीचाच्या समोर एक जागा आहे आपल्याकडे, तिथे खाऊ गल्लीची निर्मिती होऊ शकते. इकडे पंचवटीच्या समोर गाडगेबाबा समाधी मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये सुद्धा खाऊ गल्ली तयार होऊ शकते. आणि हॉकर झोनमध्ये आपण बाकीच्या जणांना ॲडजस्ट करू. त्यामुळे काय होईल, ट्रॅफिकला जे आता अडथळे तयार होत आहे तो पूर्णतः बंद होऊन जाईल. आणि या ठिकाणी गुन्हेगारी जगतसुद्धा आपलं तोंड काढून वर उभा आहे, यालाही आळा बसेल. आणि जैविक कचऱ्याच्या संदर्भामध्ये जेवढे आज मी प्रत्यक्ष काही डॉक्टर मंडळी टॉक अँड वॉक विथ मेयरमध्ये होते आणि त्यांनी सांगितलं की जैविकच्या कचऱ्याबाबतचं व्यवस्थापन चांगलं आहे इतर महानगरपालिकेच्या दृष्टीने, अमरावती महानगरपालिकेचं. तर त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर त्यामध्ये पण करू. विशेष करून एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आणखी आहे, तो म्हणजे असा आहे की अमरावती शहरामध्ये जर आपण बघितलं तर अमरावती शहरामध्ये असंख्य मंगल कार्यालय, मोठमोठी हॉटेल्स आणि त्यांच्याकडून निघणारा जो कचरा आहे याच्यामध्ये सांडपाण्यापासून तर बारमधले निघणाऱ्या बॉटल्स, त्याच्यावरती म्हणजे जिथे नॉनव्हेजिटेरियन चालतं, मांसाहारी चालतं, त्यांचा निघणारा कचरा, अन्न टाकलेले शिळे अन्नपदार्थ ते कुचक्या अवस्थेत पडलेले, ह्याचा सगळ्याच्या विल्हेवाटीचं महानगरपालिकेकडे जे नियोजन असायला पाहिजे त्याची कमतरता जाणवते. महापालिकेने याबाबतीत त्यांना पत्र वगैरे दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या कचऱ्याचं व्यवस्थापन स्वतः केलं पाहिजे,
पण एकंदरीत समस्त हॉटेल व्यावसायिकांनी, मंगल कार्यालय व्यावसायिकांनी, तदनंतर जे मोठे ज्या ठिकाणी कॅटरिंग वगैरे चालते अशा व्यावसायिकांनी आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा कचरा करताना कुठल्या प्रकारे जबाबदारी खबरदारी घेतली तर कचरा हा होणार नाही असं आपल्या काय डोक्यात आहे? एकतर एकच गोष्ट आपण नुसतं महापालिकेकडे ढकलून हे स्तब्ध नाही राहू शकत की ह्या सगळं महापालिकेचं असं होणार. मी त्याच गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की स्वच्छता हा वन वे नाही आहे, हा टू वे आहे. आपण घर आवरताना घरीसुद्धा 2-3 वेळा आवरतो. मग हा प्रभाग आहे, हा पूर्ण अमरावती महानगरपालिका आहे. किती वेळा आवरलं तरी ते ॲज इट इज होतं. पण त्यातल्या त्यात आपला जो प्रश्न आहे की साधारणतः हॉटेल्स, मंगल कार्यालय इथे आम्ही काय केलेलं आहे की एक वेगळी एजन्सी काम करत आहे की त्या एजन्सीच्या माध्यमातून इथलं जे अन्न आहे ते अन्न घेऊन जाण्यासाठी वेगळी एजन्सी आणि त्यांना त्यांची स्वतःची ॲटो आहे. मंगल कार्यालयवाले एका विशिष्ट जागेमध्ये त्यांची साठवणूक करते आणि ते आमच्या एजन्सीला फोन करतात आणि एजन्सीवाला त्यांना फोन करतं की बा तुमच्या इथलं अन्न आम्ही घ्यायला गाडी पाठवत आहे, ते त्याच्यामध्ये लोड करा. फक्त लोड करायचं काम राहतं, बाकी महानगरपालिकाच करत आहे सर्व. एक ज्या रस्त्यांवरती आज जर समजा आपण अमरावती बडनेरा महामार्ग घेतला म्हणजे जुना हायवे ज्याला म्हणता येईल, अमरावती कोंडेश्वर जो रस्ता आहे, बायपास ज्याला आपण म्हणतो, बायपास हा पूर्णतः नुसत्या हॉटेल्स आणि हॉटेल्सनी गजबजलेला रस्ता झालेला आहे. अगदी कोंडेश्वरच्या शेवटच्या टोकापर्यंत जिथे आपण आपला जुना जो ऑक्ट्राय होता, ज्या ठिकाणी नाका होता, त्याच्या अलीकडेपर्यंत किमान एका रस्त्याने आपल्याला साधारणतः 100च्या वरती नुसते हॉटेल्स, धाबे आणि लायसन्स होल्डर नसलेले किंवा लायसन्स होल्डर असलेले असे बार असे आपल्याला एकंदरीत दिसतील. तर या ठिकाणावरून निघणारा कचरा हा त्याच ठिकाणी कुठल्याही प्रकारचं डम्पिंग न करता मागच्या मागे असा फेकला जातो, मागच्या मागे असा लोटला जातो आणि त्याचं जसं आपण सांगितलं की एजन्सीमार्फत हे आम्ही सगळं करतो, तर असं कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या रस्त्यावरती होत नाही आहे. त्या छोट्या छोट्या जे धाबे मालक आहेत त्यांनी त्यांचा सगळा कचरा दिवसभर त्या ड्राममध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं उरलेले खाद्यपदार्थ हे त्याच्यामध्ये त्या ड्राममध्ये साठवून ठेवतात आणि संध्याकाळ झाली नंतर ग्राहक याची तयारी झाली की मागच्या साईडला ते असं फेकून दिल्या जाते आणि परत दुसऱ्या दिवशी ते दुसरं ड्राम त्या ठिकाणी. त्याचं नियोजन शून्य काम असं झालेलं आहे. या संदर्भामध्ये अशी काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली, नक्कीच त्याच्यावर कडक कारवाई केल्या जाईल आणि असं होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही यंत्रणा उभी करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये माझं नियोजन असं आहे की हा वॉक अँड टॉक विथ मेयर हा कार्यक्रम, यानंतर मी प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे, तिथल्या स्वास्थ्य निरीक्षकासोबत साधणार आहे आणि तिथल्या कर लिपिकांसोबत साधणार आहे. या बैठकीमध्ये मी हा आपला जो मुद्दा आपण आमच्या निदर्शनात आणून दिला यावर सुद्धा चर्चा करू. परंतु अशा प्रकारच्या ज्या कारवाया तिथले हॉटेल करत आहे त्यांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आता यापुढे समजा आपण अशी अन्न रस्त्यावर टाकून दिलं आणि त्यापासून रोगराई पसरली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आज वॉक विथ मेयर अँड टॉक विथ मेयर या कार्यक्रमाचा म्हणजे अमरावतीसाठी हा कार्यक्रम इतक्या वर्षामध्ये अमरावती महापालिका जवळपास आज 35 वर्षाची झालेली आहे. महापालिकेचा हा पहिला अद्ययावत उपक्रम हा चेतन गावंडे यांनी सुरू केलेला आहे. एक सर्वसामान्य स्वयंसेवक असलेले चेतन गावंडे आज आपल्यासोबत प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिरताना दिसून येत आहेत. अगदी महापौरांना भेटायला जाण्यासाठी जरी आपल्याकडे वेळ नसला तरी किमान आपण सकाळी या 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत अगदी कुठल्याही ग्राउंडवरती जरी गेलात तरी सकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये आपण चेतन गावंडे यांच्याशी आपल्या समस्यांविषयी चर्चा करू शकता, आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, त्या त्यांना सांगू शकता आणि त्यातून निराकरण होण्याची 100% खात्रीसुद्धा त्यांनी घेतलेली आहे आणि ते या सगळ्या समस्यांचं एक
पुस्तकरूपी संकलन करून त्यावरती तोडगा काढण्याचा एक प्रयत्न करणार आहेत. अतिशय चांगला असा उपक्रम राबवित असलेले चेतन गावंडे आज आपल्या अमरावती शहराच्या प्रथम नागरिकपदी विराजमान झालेले आहे. आपल्या पुढील भावी आयुष्यासाठी आणि भावी महापौर पदासाठी मी आपल्याला पुनश्च शुभेच्छा देतो. आपलं महापौर पद हे एकदम यशस्वी कारकीर्द आपली हो अशी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि विदर्भ न्यूजला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपण जी आज इथे भेट दिलीत त्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो आणि इथेच थांबतो. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त विदर्भ न्यूज. पुनश्च एकदा आपण एका आणखी नवनवीन व्यक्ती विशेष या कार्यक्रमामध्ये आणखी एका नवीन व्यक्तींसोबत पुनश्च आपली भेट घालून देणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.